महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी फक्त आपल्या बेधडक मी मराठी न्यूज चॅनलवर. महाराष्ट्राचा बुलंद आवाज. शहादा येथे गौण खनिज चोरी प्रकरणी गुन्हा दाखल. शहादा शहराजवळील खेतिया बायपास रोड परिसरात अवैधरित्या गौण खनिज वाहतूक केल्याप्रकरणी शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात वाहन चालकासह वाहन मालकाविरोधात कारवाई करण्यात आली असून सरकारी कामात अडथळा निर्माण करणे व महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांना धमकी देणे यासारखे गंभीर आरोपही करण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी रोजी रात्री सुमारे 9 वाजेच्या सुमारास शहादा खेतिया बायपास रोडवरील नवीन बस स्थानकाजवळ अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी गस्तीवर असलेल्या महसूल विभागाच्या पथकाने संशयित वाहनाची तपासणी केली. त्यावेळी संबंधित वाहनातून अवैध गौण खनिजाची वाहतूक होत असल्याचे आढळून आले. तक्रारदार मंडळ अधिकारी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार वाहन चालक अनोळखी इसम तसंच वाहन मालक माळी यांच्या विरोधात भारतीय न्याय संहितेमधील विविध कलमांसह महाराष्ट्र जमीन महसूल संहितेअंतर्गत शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक साहेबराव जाधव करीत आहेत. बेधडक मी मराठी न्यूजसाठी सुमित गिरासे, शहादा.